स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरालगत असलेल्या खोतवाडी गावामध्ये एका अल्पवयीन 9 वर्षाच्या मुलीच्या मागं एक वृद्ध तिचा पाठलाग करून अश्लील चाळे करत होता. याची माहिती पीडित मुलीनं आईवडिलांना दिली. आज संतप्त महिलांनी या वृद्धाला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. इचलकरंजी शहरालगत असलेल्या शहापूर खोतवाडीमध्ये अल्पवयीन मुलींची छेड काढण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. गेल्या 8 दिवसांपूर्वी शहापूरमध्ये एका 5 वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी एका वृद्धाला शहापूर पोलिसांनी अटक केली होती. यावेळी पोलिसांनी तक्रार घ्यायला टाळाटाळ केल्यामुळं आंदोलनही झालं होतं. ही घटना ताजी असतानाच खोतवाडी गावामध्ये 9 वर्षाची मुलगी शाळेत जात असताना त्यांच्या शेजारी असलेला एक वयोवृद्ध तिच्या पाठीमागून जाणं, तिला अश्लील हावभाव करणं, चॉकलेट खायला देणं, निर्जन स्थळी घेऊन जाणं असा प्रकार करत होता. गेल्या 1 महिन्यांपासून हा सगळा प्रकार सुरू होता. पीडित मुलीनं हा सगळा प्रकार आपल्या आईवडिलांना सांगितला. त्यानंतर तिथंच असलेल्या संतप्त महिलांनी त्या वृद्धाला घरी जाऊन चांगलाच चोप दिला. त्याची धिंडही काढली आणि चांगलीच जन्माची अद्दलही घडवली. लहान मुलीच्या छेडछाडीच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अश्लील हावभाव करणं, त्यांना चॉकलेटचं आमिष दाखवणं अशा प्रकारात वाढ झाल्यामुळं सध्या पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. सध्या शेजारीच असलेले मुलं, युवक, वयोवृद्ध लहान मुलींची छेड काढण्याच्या प्रकारात वाढ करत असल्यामुळं सध्या ग्रामीण भागात आणि शहरामध्ये एकच खळबळ माजली आहे. याची माहिती पोलिसांना कळताच घटनास्थळी पोलिसांनी येऊन छेड काढणाऱ्या वयोवृद्धाला ताब्यात घेतले आणि गुन्हा दाखल करण्याचं काम उशिरापर्यंत सुरू होतं. या घटनेमुळं ग्रामीण भागामध्ये आणि खोतवाडी परिसरामध्ये मात्र एकच खळबळ माजली आहे.